नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला प्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे पिंपळावरचा मुंजा. या कथेचा पुढील भाग 5. चांगोणाबाई चहाचे भांड शेकडीवरून खाली उतरत होत्या आणि जवळ एका पाटावर दाजीबा वेडी फुंकत बसला होता. चांगोणाबाईंना काही अपाय झाला नाही हे समजताच दाजीबाला जरा हायसे वाटले होते आणि धनंजय येईपर्यंत तिथे शांत बसून राहायचं त्यांनी ठरवलं होतं. कोणीतरी जोरात दार ठोठावले. तो आवाज ऐकताच चांगोणाबाई आणि दाजीबा दचकले आणि भयभीत नजरेने दाराकडे पाहू लागले. कोणीतरी जोरानं दार ठोठवत होतं आणि दार गदागदा हलवत होतं. दाजीबा कोणेनं चांगोणाबाईंना जागा न सोडण्याबद्दल इशारा करत उभा राहिला आणि हळूच दाराजवळ गेला. कोण आहे? त्याने विचारले. दाजीबानं आपला एक हात कोपऱ्यावरील बंदुकीवर ठेवला होता. मी काही तुमच्या ओळखीचा नाही, बाहेरून उत्तर मिळालं. तर मग तुम्हाला पाहिजे तरी काय? मला जखम झाली आहे, मला मदतीची जरूर आहे. जखम झाली आहे? चांगोणाबाई कळवळून म्हणाल्या. दाजीबा, घ्या त्याला आत. त्याला कसली जखम झाली हे तरी पाहिलं पाहिजे. पण दाजीबांना दार उघडलं नाही. त्यानं पूर्ण मोठ्याने विचारलं, जखम कशी काय झाली? या बाजूच्या रानात मला काहीतरी जोरानं लागलं. काय लागलं ते समजलं नाही, पण सारखं रक्त वाहत आहे. माझ्या हाताला जखम झाली आहे. दाजीबा, त्या बिचाऱ्याला घ्या. कशाला त्यांचा अंत पाहताय? चांगोणाबाई म्हणाल्या. आता त्यांचे सारे भय नाहीसे झाले होते. आपल्या दाराजवळ कोणीतरी जखमी होऊन विवळत आहे ही कल्पना त्यांना सहन होईना. दाजीबानं कडी काढली आणि दार उघडलं. आतल्या दिव्याच्या प्रकाशात एक गबाळा पोशाख धारण केलेला इसम बाहेर उभा आहे त्याने पाहिले. त्याने कोटाची बटणं व्यवस्थित लावलेली नव्हती. विजार चुरगळलेली होती आणि केस विस्कटलेले होते. डोळ्यावर भला मोठा चष्मा चढवला होता. त्यानं आपला डावा हात रुमालानं बांधून तो उजव्या हातानं सावरला होता. हाताभोवती गुंडाळलेला रुमाल रक्तानं माखलेला होता. या आत या, चांगोणाबाई पुढे होऊन म्हणाल्या. दाजीबा बाजूला झाल्याबरोबर तो इसम आत आला. चांगोणाबाईंनी परक्या इसमाला आत घ्यावं ही गोष्ट दाजीबाला पसंत पडली नव्हती. रात्रीच्या वेळी तो कोणावरही विश्वास ठेवायला तयार नसे. शिवाय त्या रात्री अनेक विलक्षण प्रकार त्याने पाहिले होते. माझं नाव भार्गव, प्रोफेसर भार्गव, तो इसम म्हणाला. मी प्राणीशास्त्रज्ञ आहे. पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक राणीचा मी अभ्यास करत असतो. मी या बाजूच्या रानात भटकत होतो. तोच काहीतरी जोरानं माझ्या या हातावर लागलं. ते काय होतंय मला समजलं नाही. माझा डावा हात रक्तबंबाळ झालेला मी पाहिला तेव्हा मी कोणाची तरी मदत घेण्याचं ठरवलं. या तुमच्या घरात दिव्याचा प्रकाश दिसला म्हणून मी तुमचं दार वाजवलं. चांगोणाबाईंनी दाजीबाला गरम पाण्याचं भांड आणि रुमाल आणण्यास सांगितलं आणि पुढे होऊन त्यांच्या हाताची जखम पाहिली. दाजीबानं पाणी आणताच त्यांनी ती जखम साफ केली आणि त्यावर काही औषध लावून ती स्वच्छ रुमालाने बांधून टाकली. तुमच्या मनगटाखाली बरंच लागलंय, चांगोणाबाई म्हणाले. काय लागलं ते समजलं नाही, प्रोफेसर म्हणाले. पण माझा सर्व हात अगदी लुळा पडलाय. जणू काही मोठ्या हातोड्यानं मारलंय असं वाटतंय. तुम्हाला मार बसला त्यावेळी काही आवाज ऐकला का? दाजीबानं विचारलं. निर्विकार मुद्रेनं त्याच्याकडे पाहत प्रोफेसर म्हणाले. आवाज? त्यावेळी मी मोटारीचा आवाज ऐकला. त्याबद्दल तर तुम्ही विचारत नाही ना. माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतंय, दाजीबा म्हणाला. ही जखम बंदुकीच्या किंवा पिस्तुलाच्या गोळीने झालेली आहे. पिस्तुलाच्या गोळीने जखम झाली? आश्चर्याने प्रोफेसर म्हणाले. माझ्या हे लक्षातच आले नव्हते. मोटारीचा आवाज ऐकला आणि त्याबरोबर माझ्या हाताला वेदना होऊ लागल्या. रानात मोटारींनी बरीच गडबड उडून दिलेली दिसते. मोटारीच्या आवाजामुळे रानातले सर्व पक्षी बिथरतात. हे या बेट्यांना कसं समजत नाही कोणास ठाऊक. या रानात आज रात्री बरीच गडबड उडाली आहे. हे तुमचे म्हणणे बरोबर आहे, दाजीबा त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला. मी या भागात पूर्वी कधी आलो नव्हतो. या रानात निरनिराळ्या प्रकारचे बरेच पक्षी आहेत असं ऐकलं म्हणून मी आलो. पण माझ्यावर कोणी गोळी झाडली असावी? ती चुकून लागली असणार तुम्हाला, चांगोणाबाई म्हणाल्या. तसंच झालं असावं. माझा खून करण्याचा कोणी प्रयत्न करेल असं काही मला वाटत नाही. कधी काय घडेल याचा नेम नसतो, दाजीबा म्हणाला.
सांगोणाबाई म्हणाल्या, मी तुम्हाला गरम चहा देऊ का? चहा घेतला तर तुम्हाला जरा बरं वाटेल. मी आजारी थोडाच आहे, प्रोफेसर हसून म्हणाले, पण त्यांचा चेहरा बराच घामाघूम झाला होता. त्यावरून त्यांच्या हाताला बराच कळ्या लागल्या असावा तसा दाजीबाने तर्क केला. सांगोणाबाईंनी पुढे केलेला चहा घेत प्रोफेसर म्हणाले, चहा फार सुंदर झालाय, पण एकंदरीत ही सवय घातकच. का? वेळी अवेळी चहा घेण्याच्या सवयीने अनेक लोक संकटात सापडलेत, प्रोफेसर हसत म्हणाले. अशी सवय असलेल्या माणसांच्या चहाच्या प्याल्यात विष मिसळणे अगदी सोपं असते. ही तुमची कल्पना काही चांगली नाही, दाजीबा म्हणाले. माफ करा, मला विनोद साधत नाही हेच खरं, प्रोफेसर म्हणाले. मला आता गेलं पाहिजे. तुम्ही मला मदत केली त्याबद्दल मी आभारी आहे. तुमच्या घरात शिरण्यापूर्वी मी बेशुद्ध होऊन खाली पडेल अशी मला भीती वाटत होते. तुमचा हात आता जास्त दुखत नाही ना? नाही नाही, आता मला बरीच हुशारी वाटत आहे. तुम्हाला इथून किती दूर जायचंय? दाजीबानं विचारलं. फार दूर नाही, इथून ती खानावळ फार तर 1/2 मैल दूर असेल, प्रोफेसर म्हणाले. माझी सायकल मी रानातच ठेवली आहे. ती अंधारात सापडली तर ठीक. सध्या सर्व वस्तूंप्रमाणे सायकली महाग झाल्या आहेत, तेव्हा ती हरवण्याची माझी काही तयारी नाही. म्हणून प्रथम आता त्या सायकलीचा शोध घेतला पाहिजे. पुन्हा पुन्हा आभार मानत प्रोफेसर भार्गव निघून गेले. दाजीबानं दार बंद केलं. तो चांगुणाबाईंना म्हणाला, आपल्या या रानात हल्ली बरेच नवखे इसम फिरताना दिसतात. हे काही बरं नाहीये. रात्रीच्या वेळी हा रानात फिरणारा प्रोफेसर मला मुळीच आवडलेला नाही. दाजीबा, त्या बिचाऱ्याबद्दल तुमचं वाईट मत का व्हावं हे मला काही समजत नाही, चांगुणाबाई म्हणाल्या. तुम्ही घराबाहेर पडू नये असं तुम्हाला सांगण्यात आलं आहे ना? मैनानं विचारलं. तिचा चेहरा चिंतातूर दिसत होता. नागेश खिडकीजवळ गेला आणि त्यानं पडदा बाजूला केला. ते आले तर मला या खिडकीतून दिसेल. ते बहुतेक मोटारीनेच येतील. सर्व बडे अधिकारी तिथे गोळा झाले होते. नागेश अतिशय अस्वस्थ झाला होता. आपण काय बोलतो हे त्याला समजत नव्हतं. तुम्ही सारखे उभे का? ती म्हणाली. आणि तुम्ही इतकं घाबरून जाण्याचं कारण काय? तुम्ही काही केलेलं नाही ना? पण पोलिसांना तसं वाटत नाही ना. या पोलिसांची तुला माहिती नाही. ते वाटेल त्याला पकडू शकतात. काहीतरी बोलू नका. अगं, मी खरंच तेच सांगितलं. शहाण्या माणसानं पोलिसांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहता कामा नये. पण तुम्ही असं काय केलंय काय? ते 20 रुपये तर तुम्ही त्यांना परत दिलेत. परत दिले खरे, पण मी ते घेतले का हा प्रश्न शिल्लक राहतोच. मी ते प्रथम चोरले हे तर खरे ना. माझी चोरी जेव्हा उघडवण्याची वेळ आली तेव्हा मी ते परत केले, नागेश निराशेने म्हणाला. पण त्यांना जर ते पैसे परत मिळाले तर ती चोरी कशी ठरणार? मी ते चोरले हे नाकबूल करण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळी केरोबाचा खून झाला त्यावेळी मी ते पैसे चोरले ही गोष्ट विसरू नकोस. त्या खुनाशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही निष्कारण कशाला घाबरताय? मी 20 रुपये चोरले. अहो, ते तुम्ही परत केलेत, ती म्हणाली. चोरी उघडकीस आल्यानंतर ते मी परत केले, नागेश डोकं हलवत म्हणाला. आणि मी तिथे परत का गेलो होतो ते तुला माहिती आहे का? आणखी काही नोटा सापडतात का ते पाहण्यासाठी गेलो होतो. मला लोभ सुटला होता. मी चोरी केली आणि पुन्हा आणखीन काही चोरण्यासाठीच तिथे गेलो होतो. पण दुसऱ्या कोणीही तुमच्याच प्रमाणे केलं असतं ते, ती त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. रस्त्यात पडलेले पैसे कोणी उचलून घेतले असते, पण ते पैसे सापडताच पोलिसांच्या हवाली करणे आपले कर्तव्य नव्हे का? ते मी केलं नाही. हे प्रकरण मला चांगलंच भोवणार आहे असं मला वाटू लागलं. मी जर संध्याकाळी त्या झोपडीकडे जाण्याचा मूर्खपणा केला नसता तर फार बरं झालं असतं. पण तो मूर्खपणा कसा? ते पार्सल घेऊन तुम्हाला तिथे जाणं भागच होतो. नाही, दुपारच्या बसनं ते पार्सल पोचवायचं होतं. खरं म्हणशील तर 2:30 वाजता मला ते पार्सल पोचवायला हवे होते, पण मी ते विसरलो आणि बसच्या शेवटच्या फेरीच्या वेळी मी ते तिथे घेऊन आलो. पण आता मी विसरलो होतो यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मी मुद्दामच वाईट हेतूने संध्याकाळी ते पार्सल घेऊन गेलो असं सगळेजण म्हणतील. या असल्या क्षुल्लक गोष्टींची कोणाला आठवण राहील असं मला वाटत नाही, ती म्हणाली. क्षुल्लक गोष्टी शोधून काढण्यात पोलीस पटाईत असतात. शिवाय त्या रक्ताचा प्रश्न राहतोच. माझ्या हाताला झालेल्या लहानशा जखमेतून इतके रक्त गळले असेल हे तुला सुद्धा खरं वाटलं नव्हतं. सर्वच गोष्टी माझ्या विरुद्ध आहेत. संध्याकाळी मी तिथे पार्सल पोचवायला बराच वेळ घेतला ही गोष्ट ते सिद्ध करतील. पण केरोबाला हाका मारण्यात बराच वेळ गेला म्हणून तुम्हाला उशीर झाला होता, बरोबर ना? ते खरं, पण त्यावर आता कोण विश्वास ठेवणार हो?
केरोबाच्या पुढ्यातल्या टेबलावर नोटांचा ढीग पडला होता. त्यातून मी कित्येक नोटा काढून घेतल्या असतील असंही ते म्हणतील. नाही नाही, आता मला पळ काढल्याशिवाय गत्यंतर नाही. मी खिडकीतून त्या नोटा पाहिल्या तेव्हा मला मोह आवरला नाही. त्या नोटा उचलण्यासाठी मी खिडकीतून हात घुसवला होता. त्यावेळी मला एक काचेचा तुकडा हाताला लागला. रक्त व्हायला लागलं तेव्हा घाबरून मी हात काढून घेतला. नाही नाही, आता थांबण्यात अर्थ नाही. मी जर इथे राहिलो तर ते फासावर चढवल्याशिवाय राहणार नाहीत. नागे दार उघडून वेड्यासारखा धावत निघून गेला. केरोबाचा खून झाला त्या ठिकाणी धनंजय आणि शहाणे उभे होते. आपल्या सायकलीचा शोध घेत जवळच्या झाडीत फिरत असलेले प्रोफेसर भार्गव त्यांनी पाहिले. खून झाला ती जागा आता पोलिसांनी आणलेल्या दिव्यामुळे प्रकाशित झाली होती. शहाण्यांनी मान वळवून प्रोफेसरांकडे पाहिले. प्रोफेसर भीतभीत पुढे झाले आणि म्हणाले, नमस्ते, आपण कोण? प्रोफेसरांनी स्वतःबद्दल माहिती सांगितली आणि ते म्हणाले, माझी सायकल इथे सापडत नाहीये. ती कोणी चोरली नसेल ना? तुमची सायकल? शहाण्यांनी विचारले. हो, मी 350 रुपयाला ती नुकतीच विकत घेतली आहे. ती जर कोणी पळवली तर वाईट होईल हो. तुम्ही ती कुठे ठेवली होती? धनंजयाने विचारलं. त्यांच्या शांत चेहऱ्याकडे रोखून पाहत प्रोफेसर म्हणाले, मला नक्की आठवत नाही, पण रस्त्याजवळच्या कुठल्या तरी झाडाला टेकून ठेवली होती असं मला आठवतंय. मग ती तिथेच असणार. चला, मी तुम्हाला मदत करतो. धन्यवाद, मी आपला फार आभारी आहे, प्रोफेसर म्हणाले. धनंजय त्याच्याबरोबर जात असलेले पाहून शहाणे म्हणाले, मी माझं काम सुरू करतो, तुम्ही मला इथे भेटा. शहाणे वैतागलेले होते. झोपडीतील खुनाचं रहस्य आपण शोधून काढू असं त्यांना वाटत होतं. पण या दुसऱ्या खुनामुळे सर्वच रहस्याचे स्वरूप अजिबात पालटले होते. त्यामुळे ते गोंधळून गेले होते. धनंजय यावेळी आपल्या जवळ आहेत याबद्दल त्यांना त्यातल्या त्यात समाधान वाटत होते. धनंजय ते रहस्य उघडकीस आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत हे त्यांना माहीत होते. सायकल शोधण्याचा बहाणा करून धनंजय प्रोफेसरांबरोबर निघून गेले हे शहाण्यांनी ओळखले होते. पण मुद्दामच प्रोफेसरांसमोर त्यांनी त्याबद्दल काही विचारणा केली नाही. सायकल शोधण्यासाठी रस्त्याकडे जात असताना वाटेत धनंजयांनी केरोबाच्या झोपडीत आणि त्या रानात घडलेली हकीकत प्रोफेसरांना सांगितली आणि ते म्हणाले, कदाचित तुम्ही या प्रकरणाबाबत काही माहिती पुरवू शकाल असं मला वाटतं. प्रोफेसर भार्गवांनी आपल्या हाताला झालेल्या जखमेबद्दलची माहिती त्यांना सांगितली. मोटारीचा आवाज ऐकण्यापूर्वी रानात तुम्ही कोणाला पाहिले होते काय? धनंजयांनी विचारले. नाही, मला कोणीच दिसलं नाही. पण या रानात जर कोणी दडून बसलं तर ते मला कसं काय दिसणार? पण त्यावेळी एक लहानशा झाडाची फांदी मोडल्याचा आवाज मी ऐकला होता. तो आवाज कसला असावा? रानात आणि तेही रात्रीच्या वेळी भटकण्याची मला सवय आहे. अगदी लहान सहान आवाजावरून तो कोणत्या प्राण्याने केला असावा हे मला ओळखता येतं. तो आवाज कोणीतरी माणसाने केला असावा असा माझा तर्क आहे. या रानात कोणीतरी लपून वावरत आहे असं तुम्हाला वाटतं का? खरं म्हणाल तर मीच लपून छपून तिथे फिरत होतो. रानातील पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक हालचाली पाहताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. तुम्ही केरोबा नावाच्या एका माणसाला ओळखत होतात का? ज्याचा या रानात खून झाला तोच ना केरोबा? प्रोफेसरांनी विचारलं. हो, पण तुम्ही पूर्वी नाव ते ऐकलं होतं? धनंजयांनी विचारलं. धनंजय, तुम्ही डिटेक्टिव्ह आहात, जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहात. तुम्हाला खोटं सांगणे हा महामूर्खपणा ठरेल. सत्य शोधून काढण्यास तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही हे मला माहीत आहे, प्रोफेसर म्हणाले. केरोबा तुम्हालाही धमकी देऊन पैसे काढत होता, खरं ना? धनंजयांनी लागलीच विचारलं. हो, आज केरोबाने तुम्हाला बोलवलं होतं म्हणून तुम्ही आज इथे आला होतात, खरं ना? अगदी खरं. धनंजय, तुमची तर्कपद्धती एकदम विलक्षण आहे, यात शंका नाही. केरोबाने तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं? अधिक पैसे उकळण्यासाठी. केरोबाचा कुत्रा नाहीसा झाला हे तुम्हाला समजलं होतं का? क्षणभर प्रोफेसरांनी उत्तर दिलं नाही. नंतर ते म्हणाले, होय, ते आज दुपारीच मला समजलं होतं. रानातली फुलपाखरं गोळा करण्याच्या निमित्ताने मी त्याच्या झोपडीजवळ गेलो होतो. तेव्हा कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं नाही. आणि नंतर रात्री पुन्हा तुम्ही त्याच्या झोपडीजवळ गेला होतात, हे खरं ना? होय धनंजय, गेलो होतो. तुम्हाला पिस्तुलाच्या गोळीने कधी जखम झाली? या भागात फक्त एकच पिस्तुलाचा बार झाला होता. केरोबानं आपले पिस्तूल त्या चांगणोबाईच्या खिडकीतून झाडले होते. भार्गवांनी काहीच उत्तर दिलं नाही.
त्याच पिस्तुलाच्या गोळीने तुम्हाला जखम झाली, धनंजय म्हणाले. केरोबाने चांगुणाबाईच्या खिडकीजवळ जाऊन नेम धरला हे तुम्ही पाहिले. केरोबाने ज्याच्यावर गोळी झाडली त्याला वाचवण्यासाठी तुम्ही आपला हात पुढे केलात. एका परीने तो मी मूर्खपणाच केला होता. मला विचार करायला अवधीच मिळाला नाही. त्याला थांबवण्यासाठी मी मध्ये हात घातला. नंतर केरोबा पळत सुटला, धनंजय म्हणाले. होय, प्रोफेसर भार्गव म्हणाले. दाजीबानं त्याचा पाठलाग केला आणि नंतर तुम्ही व तुमच्या त्या जोडीदारानं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पुढे काय घडले ते पाहण्यासाठी मीही तुमच्या पाठोमागून गेलो आणि त्यावेळी दुसरा एक कोणीतरी माणूस रानात दडी मारून बसलाय हे तुमच्या लक्षात आलं. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. तो रानात लपून बसणारा माणूस केरोबाच्या पाळतीवर असला पाहिजे, नाहीतर तो इथे दिसला नसता. त्यांना काही उत्तर न देता प्रोफेसरांनी दूर बोटाने दाखवले आणि म्हणाले, ती पहा माझी सायकल. आज रात्री चांगुणाबाईच्या झोपडीकडे केरोबा येणार हे तुम्हाला कसं समजलं? धनंजय, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं ते पुष्कळच झालं. बाकीचं आता तुम्ही शोधून काढा. प्रोफेसर साहेब, ते मी सगळं शोधून काढीनच. होय, तुम्ही सर्व काही शोधून काढाल अशी मला भीती वाटते, प्रोफेसर म्हणाले. तुम्ही मला बरेच प्रश्न विचारलेत. मी जर तुम्हाला एकच प्रश्न विचारला तर तुम्हाला चालेल का? हां, चालेल, काय हरकत नाही. पण मी त्या प्रश्नाचं उत्तर देईन असं काही सांगत नाही. केरोबाचा खून झाला त्यावेळी मी जवळच होतो. या योगायोगाचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, प्रोफेसर भार्गव म्हणाले. तो खून झाला त्यावेळी तुम्हीही जवळच होतात. या गोष्टीलाही योगायोगच म्हणायचे काय? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही हरकत नाही, धनंजय म्हणाले. मी योगायोगाने इथे खचितच आलो नव्हतो. मग केरोबाची भानगड सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला या प्रकरणाचा संशय आला होता काय? हो, मी केरोबाचा शोध घेण्यासाठीच या भागात आलो होतो. पण आज रात्रीपर्यंत याच माणसाचा मी शोध करीत होतो हे मला समजलं नव्हतं, धनंजय म्हणाले. केरोबाची माहिती तुम्हाला 1 तास उशिरा मिळाली असं म्हणायचं ना? हो, आणि त्यामुळे त्याचा खून झाला. एरवी केरोबा तुरुंगात गेला असता, पण त्याच्यासारख्या सैतानाला तुरुंगवास म्हणजे अगदी सौम्य शिक्षा झाली असती. तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल बरीच माहिती असली पाहिजे, प्रोफेसर म्हणाले. धनंजयांनी त्याला काही उत्तर दिलं नाही. तुमची परवानगी असेल तर मी हॉटेलकडे निघून जातो. आज रात्री आणखीन काही करण्याची माझी इच्छा नाही. प्रोफेसर सायकलवरून निघून गेले. धनंजय काही वेळ त्यांच्या आकृतीकडे पाहत राहिला आणि नंतर चांगुणाबाईच्या घराकडे गेला. त्यांनी हळूच दार ठोठवलं आणि ते म्हणाले, चांगुणाबाई, मी धनंजय. लागलीच दार उघडलं गेलं. समोर दाजीबा होता. दाजीबा, मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझी बंदूकही बरोबर घे, कदाचित तिचा उपयोग करावा लागेल. दाजीबानं लागलीच होकारात्मक मान हलवली. धनंजय सारख्या एका डिटेक्टिव्हला आपल्या मदतीची आवश्यकता भासावी याचा त्याला अभिमान वाटला. समोरच उभ्या असलेल्या चांगुणाबाईंकडे वळून धनंजय म्हणाले, तुम्हाला चिंता करण्याचं काही कारण नाही. आम्ही दोघंही लवकरच परत येतो. तुम्हाला जर भीती वाटत असली तर दाराला आतून कडी घाला. पण खरे म्हणाल तर तसंही करण्याची काही जरूर नाही. मी दाराला कडीच घालून घेते आतनं, म्हणजे कसली भानगड नाही. ते दोघेही त्या घरातून बाहेर पडले. धनंजयांनी आपली मोटर गाठली. दाजीबाला आपल्या शेजारी बसवले आणि मोटर चालू केली. काही अंतरावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. तेथे आपली गाडी थांबवून ते जवळच उभ्या असलेल्या एका शिपायाला म्हणाले, त्या समोरच्या घरावर योग्य पहारा करण्याची व्यवस्था करा. कोणाच्या? चांगुणाबाईच्या? शिपाई म्हणाले. तेथे काही भानगड होणार आहे की काय? ते काही निश्चित सांगता येत नाही, पण सावधगिरी बाळगलेली बरी, धनंजय म्हणाले. बरं, ठीक आहे साहेब, शिपाई म्हणाला. तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही लगेच पहारा बसवण्याची व्यवस्था करतो. धनंजयाने केरोबाच्या झोपडीच्या रोखानं आपली गाडी चालू केली. दाजीबा, गेल्या 14 दिवसात तू रोज रात्री चोरून शिकार करण्याकरता बाहेर पडत होतास. मी चोरून शिकार करत नव्हतो, घाबरून दाजीबा म्हणाला. देवा शपथ, तुमच्या गळ्याची शपथ. दाजीबा, निष्कारण शपथा घेण्यात तू वेळ घालू नकोस. तू रोज रात्री बाहेर पडत होतास की नाही ते मला सांग. मी रोज रात्री बाहेर फिरत होतो, पण चोरून शिकार करत नव्हतो. चोरून शिकार करणं पाप आहे. मग तू रोज रात्री का बाहेर पडत होतास? आणि तू रोज रात्री केरोबाच्या झोपडी शेजारच्या दाट झाडांकडे जात होतास, खरं ना? हो, तिथे जात होतो, पण तिथे तू रात्रीच्या वेळी कोणाला पाहिलं होतंस का? त्याच रानाच्या एका बाजूला दुसरी एक मोठी इमारत मी पाहिलेली आहे. होय, पण ते घर ओसाड पडलेले आणि तिथे कोणी राहत नाही.
दाजीबा म्हणाला. शिकारीसाठी रात्रीचा तू फिरत असताना त्या घराजवळ गेला असशील. तिथे तू कोणाला पाहिलं होतंस का? धनंजयांनी विचारलं. हा, आता आठवलं. त्या घराच्या जवळपास मी केरोबाला आणि त्याच्या कुत्र्याला पाहिलं होतं, दाजीबा म्हणाला. मी आता त्याच घराकडे तुला घेऊन जात आहे. हा, कशासाठी? गेली कित्येक दिवस केरोबा त्याच घरात लपून बसला होता असा माझा तर्क आहे. पण तसं जर असतं तर त्याच्या कुत्र्यानं त्याला नक्कीच शोधून काढलं असतं. पण कुत्र्याला त्याला शोधून काढता आलं नाही. कोणत्या तरी युक्तीनं केरोबानं त्याला चकवलं, त्यामुळे कुत्र्याची उपासमार झाली. केरोबानं कुठल्या युक्तीनं त्याला चकवलं याबद्दल तुला जास्ती माहिती सांगता येईल. मोटारीतून निघून गेलं किंवा पाण्यातून पोहत पलीकडच्या बाजूला गेलं तर कुत्र्याला वासावरून पाठलाग करता येणं शक्य नाही. त्या पडक्या इमारतीजवळ एखादं तळ आहे काय? होय, तिथे एक मोठा तलाव आहे. पण केरोबाचा कुत्रा पण फार हुशार आहे. हा, तळ्यात उडी मारून जर केरोबानं त्याला फसवण्याचा प्रयत्न केला असता तर त्यानं तळ्याला प्रदक्षिणा घालून आपल्या धनाला शोधून काढलं असतं. पण केरोबा तळ्याच्या दुसऱ्या काठावरून बाहेर आलाच नसता तर? धनंजयाने विचारलं. कोणत्या तरी युक्तीनं त्याला त्या कुत्र्याला चकवायचं होतं. ती गोष्ट त्याच्या दृष्टीने महत्वाची होती. पण इतकी भानगड करण्याऐवजी त्यानं त्या कुत्र्याला गोळी घालून का नाही ठार केलं? दाजीबानं विचारलं. धनंजयाने त्याला काही उत्तर दिलं नाही. तो प्रश्न अनेक वेळा त्याच्याही मनात उद्भवला होता, पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर सुचलं नव्हतं. दाजीबा, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर जर मला देता आलं तर केरोबाचे सर्वच रहस्य मला लगेच सोडवता आले असते, ते म्हणाले. काही वेळानं ती मोटार रानातल्या त्या ओसाड बंगल्याजवळ जाऊन पोहोचली. चंद्र आता बराच खाली आला होता आणि तारका आकाशात चमचम करत होत्या. दाजीबा, तू ज्यावेळी मला भेटण्यासाठी हॉटेलात आलास त्यावेळी तुला विष्णुपंत नावाचा एक ड्रायव्हर भेटला होता का? होय, त्याच्याच मोटारीला तर मी हॉटेलपर्यंत आलो. त्याला तू काही सांगितलं होतंस का? नाही, मी तुमच्याखेरीज दुसऱ्या कोणाजवळही काही बोललो नाही. हॉटेलचा मालक रामपाल याच्याजवळ तू काही बोलला होतास? नाही साहेब, मी त्यालाही काही सांगितलं नाही. तू पोलिसांकडे न जाता माझ्याकडे का आलास? पोलीस मला आवडत नाहीत. पोलिसांकडे तू गेलास तर ते तुलाच काहीतरी कचाट्यात पकडतील असं तुला वाटलं का? दाजीबा जोरजोरानं दाढी खाजवत म्हणाला. त्याचं असं आहे साहेब, रात्री मला बाहेर फिरण्याची सवय, हे त्यांना माहिती आहे. धनंजयाने मोटार एका दाट झाडीत घुसवली आणि टिवे मालवून ते खाली उतरले. दाजीबा, मला त्या तळ्याकडे घेऊन चल, ते म्हणाले. या थंडी वाऱ्यात त्या तळ्यात उतरण्याची आपली काही छाती होणार नाही, दाजीबा म्हणाला. तो पुढे झाला आणि धनंजय त्याच्या पाठीमागून चालले होते. झाडांच्या मधून तो ओसाड बंगला अस्पष्ट दिसत होता. हा बंगला केव्हापासून रिकामा पडलाय? पूर्वी अधूनमधून तिथे कोणीतरी राहत असे, पण अलीकडे 6-8 महिन्यापासून तो रिकामाच आहे. दोघेही झरझर पावलं टाकत चालत होते. थोड्याच अवकाशात ते त्या तळ्याजवळ पोचले. एकाएकी धनंजय उभे राहिले आणि म्हणाले, बरोबर आहे, हे असंच असलं पाहिजे. दाजीबा मागे वळून म्हणाला. काय झालं काय? तुम्ही असे का बडबडताय? काही नाही, एकाएकी त्या कुत्र्याला कसं फसवलं असावं हे माझ्या डोक्यात. एकाएकी ते थांबले. त्यांच्या उजव्या हाताला त्या ओसाड घराच्या काही भाग अंधुक चंद्रप्रकाशात दिसत होता. त्या घरामध्ये अचानक त्यांना प्रकाश दिसला आणि तो पुन्हा नाहीसा झालेला त्यांनी पाहिला. ते दाजीबाईच्याही लक्षात आले होते. तो म्हणाला, मी त्या घरात उजेड पाहिला. दाजीबा, तुला मोटार चालवता येते काय? राव, या पठ्ठ्यानं तरुणपणी आयुष्याचे 10 वर्ष सरकशीत घालवलेली आहेत. बऱ्याच दिवसात मात्र मी मोटारीला हात लावलेला नाही. ठीक आहे, तू आपल्या मोटारीजवळ जाऊन उभा राहा. मी 10 मिनिटात जर परत आलो नाही तर भर वेगानं मोटर चालवीत पोलीस चौकीवर जा आणि तिथल्या काही शिपायांना बरोबर घेऊन इथे ये. नीट लक्षात ठेव, फक्त 10 मिनिटं माझी वाट पाहायची. ठीक आहे साहेब, दाजीबा म्हणाला आणि तो घाईघाईने तिथून निघून गेला. धनंजय धावतगिरीने त्या पडक्या घराकडे निघाले. त्या घराच्या पहिल्या मजल्यावरील अगदी कोपऱ्यावरील खोलीत आपल्याला प्रकाश दिसला होता याबद्दल त्यांची खात्री होती. तेथील झाडं झुडपं तुडवत ते बंगल्याच्या पुढील दरवाजाजवळ गेले. दार सत्ताड उघडे होते. धनंजय पाय न वाजवता पायऱ्या चढून दाराजवळ गेले. ते तेथील अंधारात रपून राहिले. तोच दुसऱ्या बाजूच्या झाडीतून एक इसम त्या घराकडे येताना त्यांना दिसला. त्याच्याही पावलाचा आवाज मुळीच होत नव्हता. तो इसम चांगला उंच धडधाकट होता.
पण त्याच्या हालचालीवरून तो अस्वस्थ असावा असं दिसत होतं. तो स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या खिशात खुपसलेले होते. तोही पायऱ्या चढून त्या उघड्या दाराजवळ आला. त्याचे पुटपुटणे ऐकू येता धनंजयला त्याचा आवाज ओळखीचा वाटला. त्यांनी आपला हात बाहेर काढला आणि त्याचा खांदा पकडला. तो इसम अतिशय घाबरला आणि त्यांच्या पकडीतून सुटण्याची धडपड करू लागला. कोण? रामपाल? धनंजय हळूच म्हणाले. तुम्ही आपलं हॉटेल सोडून या ओसाड बंगल्यात कशासाठी आलायत?